छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज या माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून जो काही सत्कार समारंभाचा कार्यक्रम दापूरकरांनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल माझ्यावर नेहमीच जीवापाड प्रेम करणारे सर्व दापूरकर आणि परिसरातील बांधव, सह्याद्री युवा मंचचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो। खरं म्हणजे हा अभिष्ट चिंतन सोहळा किंवा वाढदिवस हे माझ्या डोक्यातही नव्हतं। गेल्या 8 दिवसापूर्वी दापूरचे काही तरुण सहकारी मित्र आले आणि ते म्हणाले की 19 तारखेला काही नियोजित कार्यक्रम आहे आणि तुम्ही कुठं बाहेर जाऊ नका। वाढदिवस असला की मी कुठंतरी 2 दिवस देवदर्शनाला निघून जातो। फक्त गेली 2 वर्ष सिन्नरच्या आपल्या संपर्क कार्यालयाला सर्वांना भेटीसाठी थांबलो होतो। मी खरं सुरुवातीला नकार दिला, नंतर दापूरची काही ज्येष्ठ मंडळी आली, त्यांनी सांगितलं थांबावं लागेल आणि मला त्याला नाही म्हणता आलं नाही आणि मला अनपेक्षित हा सगळा जनसमुदाय आणि हे सगळं नियोजन खरं म्हणजे मी भारावून गेलो आहे। कारण मला अपेक्षित नव्हतं असं काहीतरी एवढं नियोजन या सगळ्या मंडळींनी केलं आहे। त्यांनीच वर्गणी काढली, काय केलं त्यांचं त्यांना माहिती, परंतु मला आत्ताच सांगितलं की जेवणाचं सुद्धा नियोजन त्यांनी केलं आहे आणि हा इतका भव्य दिव्य सोहळा हा त्यांनी आयोजित केला आहे। खरं म्हणजे एवढा मोठा जनसमुदाय, एवढ्या माता भगिनी या स्टेजवर, एवढे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, साधू महंत या ठिकाणी बसले, मला आशीर्वाद देण्यासाठी, मला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे आज काय बोलावं, कुठून सुरुवात करावी, मला अनेकांचे फोन आले, म्हणजे आज तुमच्या भाषणाचं फार उत्सुकता आहे। म्हटलं मला शुभेच्छा द्यायला येणार आहेत का उत्सुकतेपोटी येत आहे? आत्ताच सह्याद्री युवा मंचच्या काही सहकाऱ्यांनी इथं चित्रफीत तयार केली आणि ही चित्रफीत सहज पाहत असताना आज 2024 आहे, 20 वर्ष झाले मला राजकीय आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करून सुरुवात करू। मला आठवतं 2002-3 साली मी पुण्याला कॉलेजला फर्ग्युसनला होतो, त्यानंतर नाशिकला आलो, BYK कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजला विद्यार्थी प्रतिनिधी झालो, पुणे युनिव्हर्सिटीचा काउन्सिल मेंबर झालो। माहीत नाही पण अंगातच ती चळवळ होती, विद्यार्थी चळवळीचं काम सुरू केलं। त्या काळात स्वर्गीय मुरलीधरजी माने असतील, गोपाळराव गुळवे असतील, स्वर्गीय जयप्रकाश छाजेड असतील, आमचे नेते शरद आहेर असतील आणि व्यासपीठावर आदरणीय बंडूनाना आहे, राहुलभाऊ दिवे आहे, या सगळ्यांनी मला या काँग्रेसच्या चळवळीमध्ये आणण्यासाठी त्या ठिकाणी मला त्यांनी पुढाकार घेतला। काँग्रेसच्या चळवळीमध्ये आलो, विद्यार्थी चळवळीत NSUIचा उपाध्यक्ष झालो, विद्यार्थी चळवळीत काम सुरू केलं। मला आठवतं राहुल दिवे या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्या जीवनातलं पहिलं आंदोलन होतं कॉलेज रोडला TA कुलकर्णी मार्ग देणं। आप्पा तुम्ही नाशिकला महात्मा नगरला राहता, कॉलेज रोडला पहिलं TA कुलकर्णी नाव हे आमच्या आंदोलनातून जन्माला आलेलं आहे। TA कुलकर्णी यांनी गोखले एज्युकेशनसाठी खूप मोठं योगदान दिलं आणि आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं, महासभेमध्ये ठराव करायला भाग पाडलं। कॉलेजमध्ये असताना क्रीडा महोत्सव घेतले, सांस्कृतिक महोत्सव घेतले। हे करत युवक काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी मी आलो। जिल्हा युवक काँग्रेसचं अध्यक्षपद वयाच्या 22व्या वर्षी देशातला सगळ्यात कमी वयाचा जिल्हा परिषद युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली। युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना संपूर्ण जिल्हा पिंजून काढला। मग प्रेरणा यात्रा असेल, राष्ट्रीय मेळावे असेल, मला त्या काळामध्ये अनेक नेत्यांचा सहवास लाभला। आज जसं भाजपाची परिस्थिती आहे त्यावेळेस तशी काँग्रेस होती, गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस होती। मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख होते।
मग स्वर्गीय विलासरावजी देशमुख असेल, स्वर्गीय पतंगरावजी कदम असतील, स्वर्गीय राजीव सातव असतील, नामदार बाळासाहेब थोरात असतील, अशा अनेक नेत्यांच्या सहवासामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. पुढे या तालुक्याच्या राजकारणामध्ये स्वर्गीय तुकाराम दिघोळे साहेबांनी मला आणलं. नायगावच्या गोदायनियन संस्थेमध्ये मला संचालक म्हणून त्यांनी काम करायची संधी दिली आणि पुढे सह्याद्री युवा मंचची स्थापना केली. स्वर्गीय शिवाजीरावराव कातकडे साहेब यांच्या धनलक्ष्मीच्या प्रांगणामध्ये सह्याद्री युवा मंचची आपण मुहूर्तमेढ केली आणि राजकारण करताना समाजकारण सुद्धा आपण केलं पाहिजे. त्या माध्यमातून सह्याद्री युवा मंच स्थापन करून या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन असेल, तरुणांना रोजगार असेल, महिला बचत गट सक्षमीकरण असेल, दिव्यांगांना मदत करणं असेल, अशा अनेक कार्यक्रम गेली 20 वर्ष सह्याद्री युवा मंचच्या माध्यमातून सुरू आहे. काम करत करत पुढे पंचायत समितीची निवडणूक आली. दिघोळे साहेबांनी, बंडू नाना असतील, ह्या सगळ्यांनी मला आग्रह केला की तू जिल्ह्यात तुझी ओळख आहे, तू युवक काँग्रेसमध्ये काम करतोय, तुला राज्याचे जिल्ह्याचे नेते ओळखता, परंतु जोपर्यंत तू कुठल्या सभागृहात जात नाही, तू कुठं निवडून येत नाही, तोपर्यंत तुझ्या नेतृत्वाला आकार येणार नाही. आणि मला पंचायत समितीच्या निवडणुकीत उभं केलं. या दापूर आणि या परिसराने मला आशीर्वाद दिले आणि आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली आणि या जिल्ह्यात आणि तालुक्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलो. पंचायत समितीला 6 सदस्य झाले. प्रत्येकाला अपेक्षा होती मी सभापती होईल, परंतु आम्हीच निवडून आलेली एक महिना पळून गेली. बाळासाहेब वाघ आले आणि बाळासाहेब सभापती झाले. पण मी निराश झालो नाही, कारण माझ्या जीवनात मी कधीही कुठली सत्ता पद हा हेतू ठेवून काम केला नाही. जी भूमिका आपल्याला मिळेल कार्यकर्ता म्हणून, मग ती सत्तेची असो नाही तर विरोधाची असो, त्या भूमिकेला न्याय द्यायचा हा माझ्यातला कार्यकर्ता मला नेहमी सांगत असतो. इथं माझे सगळे पत्रकार बांधव बसलेले, त्यांना माहिती आहे की ते 5 वर्ष पंचायत समितीचे कसे होते. त्या 5 वर्ष मी विरोधी पक्ष नेता होतो, गटनेता होतो, परंतु सत्ताधाऱ्यांना 5 वर्ष मी काम करू दिलं नाही. विधायक काम असेल तिथं मदत केली, परंतु तालुक्यात जे भ्रष्टाचार केले, मग तो चारा घोटाळा असेल, तो टँकर घोटाळा असेल, रोजगार हमीचा घोटाळा असेल, वावीला तर स्मशानभूमीचाही घोटाळा झाला होता. आणि या भ्रष्टाचारावर राळ उठवून विरोधकांना जेरीस आणलं आणि विधायक कामामध्ये त्यांना मदत केली. पुढे या तालुक्यामध्ये काम करत असताना प्रकाश भाऊ वाजे हे निसटत्या मताने पराभूत झाले होते आणि 2012-13 साली आजचे आपले लोकसभेचे उमेदवार सन्माननीय राजाभाऊ वाजे हे राजकारणात सक्रिय झाले आणि मी पंचायत समिती आणि तालुक्यामध्ये संघटन आणि काम करत असताना जे काही काम उभं केलं, माझा असलेला संघर्ष, माझं असलेलं संघटन, राजाभाऊचा असलेला जनसंपर्क, प्रकाश भाऊ वाजेंचा निसटत्या मताने झालेला पराभव, या सगळ्यांचं रूपांतर 2014 साली एका प्रस्थापित सत्तेविरुद्ध आम्ही परिवर्तन केलं आणि त्या परिवर्तनामध्ये राजाभाऊ वाजे हे आमदार झाले. पुढे 2017 झाली, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्या. 7 पैकी 6 जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीमध्ये 12 पैकी 8-9 सदस्य, सिन्नर नगरपालिकेवर निर्विवाद सत्ता त्या ठिकाणी आपण मिळवली. आज आमचे प्रकाश काका कदम मला समोर दिसत आहे. खरं म्हणजे काका तुम्ही व्यासपीठावर पाहिजे. आणि जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त सदस्य सिन्नरमधून आले, म्हणून आपला हक्क होता की आता जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये आपला वाटा हा मोठा असेल. राजाभाऊला मी विचारलं, राजाभाऊ काय करायचं? राजाभाऊ म्हणे आपल्याला सभापती पद मिळेल. मी, माझा भाऊ हा राजाभाऊंचा मित्र आहे, मी माझ्या भावाला म्हटलं सभापती नाही, आपल्याला अध्यक्ष व्हायचं. तुम्ही दादा भुसेंशी बोला, बाकीचं काय मी बघतो.
राजाभाऊ भुसे साहेबांशी बोलले, त्यांनी होकार दिला. काँग्रेस त्यावेळेस शिवसेनेचं बहुमत नव्हतं, अल्पमतात होतो आपण, परंतु माझा जुना काँग्रेस पक्षातला स्नेह, माझे असलेले संबंध त्या ठिकाणी कामाला आले आणि इतिहासात पहिल्यांदी शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी जिल्हा परिषदेमध्ये झाली आणि जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद या तालुक्याला आलं. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदातला सुवर्ण काळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं म्हणजे या निवडीमध्ये मला अनेकांचं सहकार्य लाभलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आपला जो अलिबागला सदस्यांचा कॅम्प झाला त्या कॅम्पला सदस्यांना सांभाळण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांचे नगरसेवक सुहासांना कांदे आणि या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं होतं. जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे असतील, राजाभाऊ वाजे असतील, विजय करंजकर असेल, या सगळ्यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीमध्ये खूप असं सहकार्य केलं. अध्यक्ष निवडीचा काळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या तालुक्याचा एक सुवर्ण काळ होता, कारण विकास आणि प्रगती हे एकमेव ध्येय ठेवून आणि अजेंडा ठेवून मी राजकारणात काम केलं. या तालुक्यामध्ये जी विकास कामं झाली आपण चित्रफितीत बघितली, मी त्यामध्ये जास्त जाणार नाही. परंतु या दुष्काळी तालुक्याचं नाव पुसावं म्हणून भारत निर्माण आणि जलजीवन मिशन अंतर्गत शेकडो कोटीची कामं, नळ पाणी पुरवठा योजना आपण आणली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सिमेंट प्लग बंधारा असेल, पाझर तलाव असेल, गाळ काढणं असेल, या जिल्ह्यात आणि राज्यात नाही एवढी कामं आपण सिन्नर तालुक्यामध्ये केली. गावागावामध्ये मंगल कार्यालय, सभामंडपं उभी केली, थोर महापुरुषांची स्मारकं उभी केली. छत्रपती शिवरायांचं स्मारक डुबेरला उभं केलं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक धोंडवीर नगरला उभं केलं. धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्या भगवान गौतम बुद्धाचे बुद्धविहार आपण उभे केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं स्मारकाचं काम निवगाम देवपूरला सुरू आहे. यामध्ये कुठला राजकारणाचा भाग नाही, परंतु हे थोर महापुरुष ही एका जाती आणि समाजापुरते मर्यादित नसून त्यांनी अखंड मानवजातीसाठी काम केलेलं आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं स्मारक आपण उभं केलं, त्याचा दिमागदार सोहळा आपण सगळ्यांनी पाहिला. देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी असेल, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि देशातले आणि राज्यातले अनेक राजकीय नेते, प्रशासनातील नेते एकाच व्यासपीठावर आपण सगळे पाहिले आणि त्या दिमागदार सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आपला गौरव झाला. आपण 100 डिजिटल शाळा, या नाशिक जिल्ह्यातल्या 100 शाळा डिजिटल केल्या. देवेंद्रजी फडणवीस असेल, महानायक अमिताभ बच्चन असेल, पाणी पुरवठा योजना आणि स्वच्छता विभागाचा गौरव त्या ठिकाणी आपला झाला. अशी अनेक कामं या कार्यकाळामध्ये आपली झाली. परंतु या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये ही सगळी कामं जरी मी केली, परंतु ह्या तालुक्याचं भवितव्य बदलणारी जर काही कामं जर या तालुक्यात कोणी केली असेल, मला जर सिन्नर तालुक्याच्या गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात आपण विचाराल की या सिन्नर तालुक्यामध्ये विकासाची झालेली कामं कोणती, माझ्या दृष्टीने सभा मंडप, मंगल कार्यालय, रस्ते ही कामं व्हावी. परंतु ह्या तालुक्याचं भवितव्य बदलणारी जर काही कामं जर कोणी केली असेल तर ती केली स्वर्गीय नानासाहेब गडाख यांनी उभी केलेली सहकारी औद्योगिक वसाहत. सहकारामध्ये दूध संघ उभे राहिले, सहकारामध्ये साखर कारखाने उभे राहिले, परंतु सहकारामध्ये उद्योजकांना एकत्र करून एखादी औद्योगिक वसाहत स्थापन करावी अशी महाराष्ट्रातली पहिली औद्योगिक वसाहत नानासाहेब गडाखांनी केली. त्यामुळे हजारो हातांना रोजगार मिळाले आणि सिन्नरमध्ये औद्योगिक क्रांती झाली. आपल्या तालुक्यात झालेलं भोजापूर धरण, तत्कालीन पाटबंधारे मंत्री खताळ पाटील असतील, तत्कालीन आमदार रुक्मिणीताई वाजे असतील, यांनी जे भोजापूर धरण केलं त्यामुळे आपल्या दुष्काळी भागाला संजीवनी मिळाली. आज माझा दापूर आणि परिसर लिफ्टच्या माध्यमातून पाणी आणतो आणि परिसरातल्या 15-20 गावांना आज या ठिकाणी रोटेशन मिळतं.
ह्या नेत्यांनी या तालुक्याचं भवितव्य घडवलं। स्वर्गीय तुकारामजी दिघोळे साहेबांची तर दूरदृष्टी, किती मोठी दूरदृष्टी। विचार करा, या तालुक्यामध्ये जर कडवाचा पाट आला नसता, 80 किलोमीटर कडवाचा पाट फिरवला, तालुक्यातील पश्चिम पट्ट्यापासून पूर्व भागातली असलेली दुष्काळाची गावं ही उलिताखाली आणली, त्या दिघोळे साहेबांमुळे हा 30% तालुका दुष्काळी जो होता तो तालुका हा पाण्याच्या बाबतीत समृद्ध झाला। त्यांच्या दूरदृष्टीचं देखील या निमित्ताने आपण कौतुक केलं पाहिजे। माळेगावच्या माळरानावर या ठिकाणी MIDC उभी केली। आज जर माळेगावची MIDC आणि मुसळगावची MIDC जर या सिन्नरला नसती तर पाथर्डी शेगाव सारखा आपला सिन्नर तालुका असता। आज हजारो लोकांना रोजगार मिळाला, छोटे मोठे उद्योगधंदे उभे राहिले आणि या तालुक्याचं भवितव्य घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने या नेत्यांनी केलं। त्यानंतर या तालुक्याला अनेक लोकप्रतिनिधी लाभले, कोणी रस्ते केले, कोणी इमारती केले, कोणी छोटे मोठे बंधारे केले, परंतु ह्या नेत्यांनी ह्या तालुक्याला जी दृष्टी दिली, मला वाटतं अजूनही हा तालुका त्या दृष्टीसाठी वंचित आहे। शेजारचा नगर जिल्हा आपण घ्या, निळवांडेसारखा धरणासारखा हजारो कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी झाला, शेकडो गावं उलिताखाली आली। याचं कारण एकच आहे, राजकीय इच्छाशक्ती आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असलेला त्यांचा प्रभाव। आपण आजही तालुक्याचं राजकारण एका चौकटीत आपण ठेवलंय, सहानुभूतीचं आणि भावनेचं राजकारण। जातीपातीच्या राजकारणामध्ये हा सिन्नर तालुका गुरफटलाय आणि विकास, जो शाश्वत विकास पाहिजे, शेतकऱ्यांना पाण्याच्या बाबतीत सक्षम करणं असेल, माझ्याच या तालुक्यातला घरातला प्रत्येक शिकलेला तरुण आज नोकरीसाठी त्याला मुंबई, नाशिक, पुणे कुठं कुठं जावं लागतं। आज इंडिया बुल सारखी 5000 एकर जमीन ही शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने घेतली, परंतु त्या शेतीवर आज एकही उद्योग उभा राहिला नाही। माझे गुळवणचे बांधव, त्यांची मोठी स्वप्न होती, मग तो माझा मुसळगावचा बांधव असेल, या लोकांनी स्वप्न पाहिली का या जमिनी जर गेल्या इथं उद्योगधंदे उभे राहतील, आमचे पोरं मोठे होतील। आज आमच्या पोरांना तिथं काय तर इंडिया बुलच्या गेटवर सिक्युरिटी म्हणून आमचे पोरं तिथं कामं करतात। शेजारच्या तालुक्यातून युवा आमदार सत्यजित तांबे या इंडिया बुल्स आणि सेजच्या प्रश्नावर आवाज उठवतो, परंतु या जिल्ह्यातला एकही नेता हा त्या SEZ वर बोलायला तयार नाही। कारण आम्हीच लोकांना सवय लावल्या की आम्ही फक्त भावनेला हात घालून राजकारण करायचं, सहानुभूतीचं राजकारण करायचं, ते नाही जमलं तर जातीपातीचं राजकारण करायचं। हा तालुका गेली 30-40 वर्ष फक्त ह्याच गोष्टींभोवती गुरफटलेला आपल्याला दिसतोय। आणि म्हणून माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता हे सगळं काम करत असताना ह्या तालुक्याला शाश्वत विकास झाला पाहिजे हे स्वप्न घेऊन मी त्या ठिकाणी काम करतोय। आज हे सगळं होत असताना राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी झाल्या, एका पक्षाचे 2 पक्ष झाले, चिन्ह पळाले, आमदार पळाले, खासदार पळाले, कळत न कळत त्याचा परिणाम हा आपल्या तालुक्याच्या राजकारणावर पण त्या ठिकाणी होतोय। गेली 2 वर्ष या पक्षाचे विभाजन झाल्यानंतर मी माझा पक्षीय निर्णय कुठलाही कधी घेतला नाही, परंतु या तालुक्यामध्ये विकास कामं करण्यासाठी ज्या ज्या नेत्यांचं सहकार्य लागेल त्या प्रत्येक नेत्यांशी मी समन्वय साधला आणि या तालुक्यामध्ये जी काही विकास कामं करता येईल, सर्वसामान्य माणसाची प्रश्न सोडवता येईल, हा ध्यास मी सातत्याने घेतला। परंतु एका गोष्टीची मला खंत या ठिकाणी वाटते की हे काम करत असताना मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आणले, म्हणे हा भाजपात चालला। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले, दादा भुसे साहेब आले, म्हणे यांनी शिंदे गटातच प्रवेश केला।
कोणाशी संबंध ठेवणं, कोणाशी समन्वय ठेवणं, लोकांच्या अडीअडचणींसाठी त्यांच्याकडे जाणं, म्हणजे लगेच त्याला राजकीय चष्म्यातून आपण बघितलं पाहिजे का? मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे की आपला विरोधक जरी असला तरी निदान त्याच्याशी सन्मानानं बोलणं, निवडणुकांपुरतं राजकारण करणं, एकदा निवडणुका संपल्या की आपण लोकहिताची कामं करत राहणं, ही भावना ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून सगळ्यांशी संपर्क ठेवले. तुम्ही म्हणाल या 2 वर्षात तू काय कामं केले? फक्त दादा भुसेन सोबत फिरला, फक्त एकनाथ शिंदेला कार्यक्रमाला घेऊन आला, फक्त विखे पाटलांना क्रीडा संकुलाला घेऊन आला? तर आज मी तुम्हाला सांगतो, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या तालुक्यात आपण कुठल्याही सत्तेवर नाही. आज माझ्याकडे कुठलंही पद नाही, सत्तेचा अधिकार नाही, परंतु या तालुक्याला एखाद्या आमदार खासदाराला लाजवेल एवढी विकास कामं या तालुक्यामध्ये घेऊन आलो. दुबेर सारख्या ठिकाणी नारायण शेठ इथं बसलेले, या जिल्ह्यात नाही असा दवाखाना डुबेरला उभा केला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. एखादं प्रायव्हेट हॉस्पिटल नसेल असं डुबेरचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे. सटवाई मंदिराचा विकास केला, छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधला, स्काय वॉक केला. हिवऱ्याला जवळजवळ 75 लाख रुपयाचा दवाखाना मंजूर केला. वडगाव पिंगळ्याचे लोक या ठिकाणी असतील, वडगाव पिंगळ्याला सुद्धा आपण आरोग्याच्या दृष्टीने जवळजवळ 75 लाख रुपयाचा दवाखाना मंजूर केला. हा तालुका दुष्काळी तालुका आहे, परंतु हा तालुका अधिकाऱ्यांचा तालुका व्हावा हे स्वप्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलं. आपण गावोगाव अभ्यासिका आणि वाचनालयांची चळवळ उभी केली. नांदूरला अभ्यासिका झाली. ही दापूरची सुसज्ज इमारत आपण बघताय, याचा वरचा मजला हा पूर्ण अभ्यासिका आहे. गुळवंचला अभ्यासिका आणली, वावीला आणली, निराळ्याला आणली, सोनांब्याला 25 लाख रुपयाची अभ्यासिका आपण मंजूर केली. ही सगळी भौतिक कामं झाली, परंतु आप्पा व्यक्तिगत कामं सुद्धा आपण खूप केली. आरोग्याच्या दृष्टीने या तालुक्यातल्या कोणाचं कॅन्सर झाला असेल, कोणाचं बायपास असेल, सिन्नर शहरातला तर एक लहान बच्चू होतं, त्याच्या हृदयाला छिद्र होतं. हातावरचं कुटुंब 4-4.5 लाख रुपये खर्च लागणार होता, त्यांच्याकडे पैसे नव्हते. आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती केली, 4.5 लाख रुपये त्या बाळाचं ऑपरेशन झालं आणि आज ते बाळ आनंदानं त्या कुटुंबात राहत आहे. मग हा माझा स्वार्थ होता. मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी हे सगळं केलं. या तालुक्याच्या राजकारणात भविष्यात जर विधानसभेची निवडणूक आली आणि आपल्याला कुठली पक्षीय अडचण येऊ नये म्हणून मी पक्ष प्रवेश केला नाही, तर माझ्या कामकाजावर शंका उपस्थित केल्या गेल्या. काही लोक या तालुक्यामध्ये अफवा पसरवणं, अपप्रचार करणं हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. मला नितीनजी गडकरी साहेबांचा एक संदर्भ या ठिकाणी आठवतो की राजकारण हा द्वेष, मत्सर, ईर्ष्या, अहंकार या सगळ्यांचा अभिनिवेश आहे. राजकारणात 2 रेषा असतात, एक आपली आणि एक दुसऱ्याची. आपल्याला आपली रेषा मोठी करण्याचे 2 मार्ग असतात. एक दुसऱ्याची रेषा पुसायचा प्रयत्न करणे, दुसरा आपली रेषा मोठा करण्याचा प्रयत्न करणे. आपण नेहमी आपली रेषा मोठी करावी, दुसऱ्याची रेषा पुसण्याच्या भानगडीत पडू नये. आणि मी हाच हेतू ठेवून काम केला. काम करत असताना पोटात एक ओटात एक हे कधी जमलं नाही. सहानुभूती आणि भावनांचं राजकारण करून निवडणुकांना सामोरं जायचं मला कधी जमलं नाही. ज्याच्या सोबत राहिलो त्याच्याशी प्रामाणिक राहिलो. उजेडातला शत्रू अंधारात कधी मित्र केला नाही. आणि आपण सर्वजण साक्षीदार आहात. या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून मी या तालुक्यात काम करत आलेलो आहे. केलेली विकास कामं जर तुम्ही बघितली, माझं आव्हान आहे
आपली विकास कामं तुम्ही बघा आणि एखाद्या आमदार आणि मंत्र्याचा मतदारसंघ जाऊन बघा. 20-20 वर्ष सत्ता उपभोगल्या लोकांनी देखील एवढी आदर्श कामं केली नाही, एवढी कामं या तालुक्यात आपण केली. आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चाललो. ही विकास कामं जरी दिसत असली, याच्या पलीकडे अनेक कामं केली. 2 वर्षामध्ये जवळजवळ 88 रुग्ण आहे. माझ्याकडे यादी आहे संपर्क कार्यालयामध्ये. 88 रुग्णांना मुख्यमंत्री सहायतामधून जवळजवळ 95 लाख रुपये त्या गोरगरीब कुटुंबातल्या लोकांना आणून दिले. त्यांचे ऑपरेशन असेल, आजार असेल ते उपयोग केले. आदिवासी बांधवांमध्ये आपण काम केलं. माझा तुकाराम मेंगाळ माझा सहकारी या ठिकाणी असेल. या तालुक्यात आजही 40% आदिवासी बांधवांना साधे जातीचे दाखले सुद्धा नाही आहे. त्या दाखल्यांपासून ते वंचित आहे. वाड्या वस्त्यांवर गेलो, घोंगडी बैठका केल्या, त्या आदिवासी बांधवांची गणना केली आणि सुमारे 2,500 बांधवांना जातीचे दाखले काढून दिले. संजय गांधी निराधार योजनेमध्ये त्यांचा समावेश केला. या तालुक्यातले मुस्लिम बांधव असेल, तुम्ही आजही बघा, मी नावानिशी सांगेल, नायगाव असेल, चास असेल, नांदूर असेल, दापूर असेल, वावी असेल, पांगरी असेल, कोळगावमाळ असेल, वडांगळी असेल, ह्या गावांच्या मुस्लिम बांधवांचा दर्गा आणि मस्जिदीचं सुशोभीकरण केलं. कब्रस्तानला वॉल कंपाऊंड आपण त्या ठिकाणी आणून दिले. मग यामध्ये माझा स्वार्थ होता? हा, मला कामं करणं, विकास कामं करणं, ती कामं नीटनेटकी करणं, हे मला ध्यास आहे, हे मला वेळ आहे. परंतु हे कामं करत असताना याचा काहीतरी वैयक्तिक स्वार्थ आहे. माझ्या कुटुंबावर सुद्धा आरोप करायचा प्रयत्न केला, म्हणजे हा याच्या व्यवसायासाठी हे सगळं करतोय. बांधवांनो, मी या मोठ्या बाबाला साक्ष ठेवून सांगतो, राजकारणात कधीही व्यवसाय आणि राजकारण याची गल्लत मी आणि माझ्या कुटुंबाने केली नाही. मी भाग्यवान आहे. मला माझ्या वडिलांनी माझ्यासाठी किती बंगले गाड्या माझ्यासाठी ठेवल्या मला माहीत नाही, परंतु परमेश्वराने मला माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा भाऊ दिलाय, हे मी माझं भाग्य मानतो. त्यांनी त्याचा मार्ग निवडला, त्यांनी व्यवसायामध्ये त्याची प्रगती केली. आज राज्यामध्ये त्याचं एक वेगळं नाव आहे. मी राजकारण निवडलं, समाजकारण करतोय. व्यवसाय आणि राजकारण याची कधीच गल्लत केली नाही. कोणत्याही राजकारणाच्या मेहरबानीवर आजपर्यंत एकही रुपयाचा व्यवसायाचं काम केलं नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती आपण उपभोगली, कधी एक नव्या पैशाचा भ्रष्टाचाराचा आरोप आपल्याला झाला नाही. निष्कलंक आणि समर्पित भावनेनं आपण काम केलं. परंतु काही लोकांना जर आपल्याला राजकारणात याला थांबवता येत नसेल तर याची बदनामी करा, याचा अपप्रचार करा, याच्यावर जातीचा शिक्का मारा. अशा पद्धतीची कारस्थानं ही गेल्या काही दिवसात झालेली मला दिसत आहे. हे सगळं होत असताना गेल्या काही दिवसापूर्वी गावोगाव तर काही लोक बोलतच होते. काहींनी पेपरमध्येही बातम्या छापून आणल्या. एका देशदूत सारख्या वृत्तपत्रामध्ये माझ्यावर अतिशय खालच्या प्रकारची टीका केली. आता सिन्नर तालुक्याला उदय सांगळे कोण आहे, उदय सांगळे काय, हे सिन्नर तालुक्याला माहीत नाही का? अरे या सिन्नर तालुक्याने विद्यार्थी चळवळीत काम करणारा उदय सांगळे पाहिलाय. जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालेला उदय सांगळे पाहिलाय. कबड्डी आणि कुस्तीच्या मैदानात खेळाडू म्हणून काम केलेला उदय सांगळे पाहिलाय. आणि राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा भरवणारा उदय सांगळे यांनी पाहिलाय. विरोधी पक्षनेता म्हणून, पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेला उदय सांगळे पाहिलाय. आणि जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवताना हा सिन्नरचा तालुक्याचा विकास सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, हा उदय सांगळे या सिन्नरकरांनी पाहिलाय. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक उभं करताना या तालुक्याच्या इतिहासात भल्या भल्यांना जमलं नाही. राज्याच्या केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, अनेक मंत्री एका व्यासपीठावर बोलून
हा 16 कसा दिमागदार होईल हा उदय सांगळे सिन्नरने पाहिला आहे. आणि तुम्ही माझ्यावर आरोप करतात, माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेतात. मला जर कुठला पक्ष प्रवेश करायचा असता तर मी माझ्या सहकाऱ्यांना आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता. परंतु मी म्हटलं विधानसभेची निवडणूक आहे, आपण जर काही निर्णय घेतला तर उद्या अडचण व्हायला नको, म्हणून मी कुठलाही निर्णय घेतला नाही. काल परवा देशदूतला एक बातमी आहे, 4-5 संचालकांना मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश घडवून आणण्याची खेळी उदय सांगळे यांनी केली. आणि शेवटच्या क्षणी राजाभाऊंनी 1-2 संचालकांना आपल्या भाषेत सुनावल्यानंतर तो प्रवेश बारगळला. धातांड खोटं. समोर गोरख शेळके बसलाय, मुख्यमंत्र्यांच्या गेटवर PSI म्हणून ते असतात. मी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलोय त्यांची माझी तिथं भेट झालेली आहे. इथं मार्केट कमिटीचे संचालक प्रकाश तुपे बसले, सुनील चकोर बसले. मी कधी कोणावर दबाव आणला कोणत्या संचालकाला तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा? माझ्या नाशिकच्या कार्यालयामध्ये केरूभाऊ कोकाटे आले का आणि भारत कोकाटे हे माझ्या कार्यालयात आले. मला म्हणाले, भाऊ केरूभाऊ कोकाटेंचा शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश करायचा आहे, तुम्ही भुसे साहेबांशी बोला. मी म्हटलं काय झालं अचानक, का प्रवेश करायचा? नाही म्हणे तालुक्याचे आमदार खूप त्रास देत आहे, मार्केट कमिटीत काम करता येत नाही. आणि राजाभाऊंशी आम्ही चर्चा केली. राजाभाऊंनी सांगितलं, केरूभाऊ कोकाटेंनी राजाभाऊला सांगितलं की मला शिंदे गटात प्रवेश करायचा आहे. राजाभाऊंनी त्यांना सांगितलं तुमचं बरोबर आहे, तालुक्याचे आमदार जर त्रास देत असेल तर आपल्याला राजाश्रय पाहिजे आणि तुम्ही स्वतंत्र आहे, तुम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करा. हा निरोप माझ्याकडे भारत कोकाटे घेऊन आले. मी त्यांना विरोध केला. मी त्यांना म्हटलं, अरे कशाला प्रवेश करताय? तुम्हाला जर कुठली अडचण आली, मी व्यक्तिगत दादा भुसे साहेबांशी बोलेल, मी व्यक्तिगत मुख्यमंत्र्यांशी बोलेल, आणि तुमचं जर काही चूक नसेल तर तुम्हाला त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन. यांनी मला हट्ट धरला की नाही आम्हाला प्रवेशच करायचा. दुसऱ्या दिवशी मी मुंबईत होतो, ही सगळी मंडळी मुंबईत आली. मुंबईतल्या माझ्या ऑफिसवर आल्यानंतर मला अनेके आपल्याला भुसे साहेबांकडे जायचं, मुख्यमंत्र्यांकडे जायचं. दरम्यानच्या काळामध्ये रवींद्र शेळके आणि या सहकार्यांनी त्या गोष्टीला विरोध केला आणि केरूभाऊ कोकाटेंचा सत्कार हा पालकमंत्र्यांच्या हस्ते केला. आणि मीच त्यांना सांगितलं तुमच्यात जर एकमत नसेल तर तुम्ही प्रवेश करू नका. यांनी सांगितलं की राजाभाऊंनी आम्हाला सांगितलं पहिलं प्रवेश करा, नंतर सांगितलं आता करू नका. माझा काय दोष? मला बदनाम करता का मी यांना जबरदस्ती केली आणि शिवसेनेत प्रवेश केला? आज हे लोक संचालक व्यासपीठावर बसलेले आहे. यांना विचारा, मी कधीही कोणावर दबाव ह्या पक्षात जा त्या पक्षात जा हे मध्ये केलंही नाही. अरे मीच अजून प्रवेश केला नाही, तुम्ही कशाला करताय हे मी त्यांना सांगितलं. अशा अनेक गोष्टी ह्या तालुक्यामध्ये सातत्यानं सुरू आहे. मागच्या काळामध्ये आता आणखी एक चमत्कार झाला. आता हा वाढदिवस होतोय, मी सगळ्यांना सांगितलं होतं. ते म्हणे पाहुणे कोण येणार आहे? म्हटलं मी कोणालाच सांगणार नाही, कोणालाच बोलू नका. आपली आपली तालुक्यातली ज्याचं आपल्यावर प्रेम आहे, ज्याचा स्नेह आहे, ती जीवाभावाची माणसं येतील, त्यांना भेटू, त्यांचे आशीर्वाद घेऊ आणि कार्यक्रम संपवू. आता दिनकर अण्णा पाटील शुभेच्छा द्यायला आले. आता एखादा म्हणाल यांनी दिनकर अण्णाला बोलवलं. बरं हाईट तर हाईट हेमंत आप्पा गोडसे आले. आता तुम्हाला वाटेल हेमंत आप्पा लोकसभेचे उमेदवार होतात काय, यांनीच हेमंत आप्पाला बोलून घेतलं. आता याच्याही चर्चा होते. परंतु ही माणसं माझ्या प्रेमापोटी शुभेच्छा देण्यासाठी आली. याच्यामध्ये राजकारणाचा भाग कुठलाही नाही. आपण गेली 4-6 महिने या तालुक्यात लोकसभेचं वारं या ठिकाणी होत असताना
हेमंत गोडसे लोकसभेचे उमेदवार होतील असा समज होता आणि या तालुक्यातल्या विकास कामं त्यांनी काही दिली आणि त्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी त्यांच्यासोबत फिरलो आणि फिरत असताना हेमंतप्पा मला म्हटले की उदय भाऊ मला मदत करा. त्याच्या आधी काही दिवस विजू आप्पा करंजकर यांना राजाभाऊ संपूर्ण तालुका घेऊन फिरले, मिसळ पार्टी केली. असं वाटलं आता विजू आप्पा आणि हेमंत आप्पा होईल. काय काळ आला, दोन्ही आप्पा घरी बसले. विजू आप्पाची उमेदवारी राजाभाऊ घेऊन आले. आता आप्पा जाता जाता म्हणे की आमचा अर्धा तिढा सुटलाय, आता बाकी सुटल. आता तो आप्पाचा तिढा 20 तारखेपर्यंत सुटला म्हणजे बरं आहे. परंतु तालुक्यात मी लोकसभेच्या निमित्ताने फिरलो आणि हे खरं आहे की हेमंत आप्पांनी मागच्या 2-3 वर्षामध्ये तालुक्याचे आमदार आपल्यासोबत नसताना जी काही विकास कामं केली त्या विकास कामांमध्ये जो शब्द आपण टाकला तो त्यांनी पूर्ण केला. त्यांनी निधी दिला. एक प्रकल्प त्यांनी मला सांगितला की समुद्राला वाहून जाणारं जे गोदावरी खोऱ्यातलं पाणी आहे ते पाणी समुद्राला वाहून न जाता अप्पर कडवा प्रकल्प होणार आणि सिन्नर तालुक्यामध्ये ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून फार मोठा असा फायदा आपल्या सिन्नर तालुक्याला होईल. मराठवाड्याला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये 7,000 कोटी या प्रकल्पाला मंजूर झाले आणि निश्चितपणानं मला तुम्ही साथ दिली तर हा प्रकल्प आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मी हेमंत आप्पाला घेऊन फिरलो, काही विकास कामांची उद्घाटन केली. ही करत असताना मी माझ्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. मी जायगावची मंडळी इथं आली आहे का, देशवंडी, नायगाव आणि नांदूर या काही लोकांशी मी अशी चर्चा केली की आपण लोकसभेला यावेळेस स्वतंत्र भूमिका घेऊ, विधानसभेचं काय आपण त्यावेळेस एकत्र येऊन निर्णय घेऊ. मी मिटिंगा घेतल्या. आनंदराव शेळके साक्षीदार आहे. मी नांदूरला ज्यावेळेस हेमंतप्पा सोबत आलो, मी विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आलो. त्यांनी मला सांगितलं विधानसभेचं काय. मी म्हटलं विधानसभेचा निर्णय आपण एकत्र बसून घेऊ, आपण ही लोकसभा होऊ देऊ. मी ज्या वेळेस बैठका घेतल्या, आज काही अपप्रचार करणारे लोक सांगतात की मी कोणाविषयी तरी वाईट बोललो. आज मी जाहीर देशवंडीकर, जायगावकर आणि ज्यांच्या सोबत मी बसलो असेल, माझ्याकडून जर एक कोणाविषयी अपशब्द आला असेल किंवा मी माझ्या राजकीय इच्छाशक्तीविषयी बोलला असेल तो तर तुम्ही या सभेत उठून मला सांगा की मी काय बोललो. मी हेच सांगितलं की लोकसभेला आपण भूमिका घेऊ आणि विधानसभेच्या बाबतीत आपण एकत्र बसून जो काय आपला निर्णय ठरलाय त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. 2024ला राजाभाऊंना विधानसभेला मदत करायची हा आपला शब्द होता. त्या शब्दाला मी बांधील होतो. परंतु माझ्याविषयी अपप्रचार केला, यांनी स्वतंत्र चूल मांडली, याला आमदार व्हायची घाई झाली वगैरे वगैरे करून माझा अपप्रचार पुन्हा एकदा सुरू केला. खरं म्हणजे मला कळत नाही हे सगळं असं नियोजनबद्ध चाललंय का काय मला माहित नाही. एखाद्या पेपरला बातम्या काय येतात, काही लोक अफवा आणि अपप्रचार का सुरू करतात. मला या निमित्ताने एक शेर या ठिकाणी आठवतो. थोड़ा सा वक्त ने हमें साथ क्या नहीं दिया, लोगों ने हमारे काबिलियत पे शक करना शुरू किया. अरे आमची वेळ खराब आहे, आम्ही संपलेलो नाही. त्यानंतरच्या काळात आपल्या तालुक्याला लोकसभेची उमेदवारी मिळाली. राजाभाऊंच्या रूपानं आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळाली. राजाभाऊंचा प्रचार सुरू झाला. गेली 12-13 वर्ष
आम्हाला एकत्र व्यासपीठावर बघायची लोकांना सवय झाली आहे. मी भाषणाला सुरुवात करावी आणि राजाभाऊंनी समारोप करावा. नियोजन, कार्यकर्त्यांना दिशा देणं, रात्रीचा दिवस करून त्या निवडणुका जिंकणं, हे गेली 12-13 वर्ष एक कार्यकर्ता म्हणून मी करत आलो. लोकसभेची निवडणूक लागली. मला माझ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना हे कळत नव्हतं. कारण राजाभाऊला स्वतःलाच अनपेक्षित होतं लोकसभेचे उमेदवार होतील. ते स्वतः म्हणतात मला हे सगळं स्वप्नवत चाललेलं आहे. परंतु मी लोकसभेचे आपल्या तालुक्याला उमेदवारी मिळेपर्यंत मी तालुक्यात कोणत्याही उमेदवारासोबत फिरलो असेल, परंतु ह्या तालुक्याला लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि मी शांत झालो. तालुक्यातील छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना फोन येऊ लागले, सभेला या, इकडं या. मला कोणाचाही निरोप नाही. एकतर मला ह्या संपूर्ण प्रक्रियेपासून बाजूला ठेवलं आणि दुसरीकडं पेपरमध्ये बातम्या देऊन काही लोकांना गावगाव फिरून माझ्याबद्दल अपप्रचार सुरू केला. हा काम करत नाही, हा येत नाही. म्हणजे एकीकडं मी येऊ नये अशी व्यवस्था करायची, एक तिकडं माझ्याविषयी राजकीय अपप्रचार करायचा. माझी राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न हा गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे. काही झालेलं नाही. इकडं बघा. आणि ही राजकीय कोंडी होत असताना मी अनेक ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींना भेटलो, त्यांना माझी भूमिका सांगितली आणि ह्या सगळ्या संकुचित आणि घाणेरड्या राजकारणाने मी व्यथित झालो आहे. तुम्ही मला काय केलं पाहिजे हे सांगा. आणि मी सगळ्यांच्या चर्चा केली. माझ्या मनात कुठलंही चुकीचं काम मी आजपर्यंत केलेलं नाही आहे. मी कायम लोकभावनेचा आदर ठेवलेला आहे. आणि आज या सिन्नर तालुक्याला लोकसभेची उमेदवारी मिळाली असेल, भले त्यांच्या राजकीय रणनीतीनुसार माझी अडचण होत असेल, मी जर त्या प्रचारात सहभागी झालो तर कदाचित त्यांचं नुकसान होत असेल आणि म्हणून त्यांनी मला बोलवलं नसेल, पण मी लोकभावनेचा आदर करणारा कार्यकर्ता आहे. ह्या तालुक्याचा उमेदवार जर उद्या खासदार होणार असेल तर याचा मला आनंदच आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद आपल्या तालुक्याला आल्यानंतर एक सुवर्ण काळ या तालुक्याला आपण आणला. या सिन्नर तालुक्याचं नाव जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात लोक घ्यायला लागली. मला आठवतं मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या भाषणात सांगितलं होतं, मला एकदा संधी द्या, मला एकदा एखादी संधी द्या, या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी गावं केल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधीचा आपला जिल्हा परिषद गटच नाही तर तालुक्याच्या कुठल्याही भागामध्ये तुम्ही जा, सोमटाण्या कोळगाव माळपासून विंचूर दळवीपासून आंबेवाडीच्या पायथ्याच्या असलेल्या कळसुबाईच्या पायथ्याच्या असलेल्या आंबेवाडीपर्यंत आपण त्या ठिकाणी प्रचंड अशी विकासाची कामं केली आहे. परंतु मागच्या काळामध्ये माझी जी भूमिका होती का मी हेमंत गोडसेंना या तालुक्यामध्ये घेऊन फिरलो, त्यांनी जी कामं केली आणि कळत न कळत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल, त्यांनी जो श्रीराम मंदिराचा उभारणी केली, देशामध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले, खरं म्हणजे त्या विचाराला सुद्धा मी प्रभावित होतो. म्हणजे आपल्या विचारासोबत आला तर चांगला, आपल्याला सोडून जर काही स्वतंत्र केलं तर त्याची बदनामी करायची, त्याचं खच्चीकरण करायचं,
ही भावना काही कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये घेतली आणि त्याचा प्रचंड असा त्रास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाला. आणि म्हणून आज मी एकच सांगेल की या तालुक्यातली जी लोकभावना असेल त्या लोकभावनेसोबत मी आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या तालुक्याचा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि मी एवढंच सांगेल की मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहे. निश्चितपणानं या तालुक्याचे आणि लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा आहे. आपलं जे काम सुरू आहे ते काम सातत्यानं आपण पुढे चालू ठेवू. विकास आणि प्रगतीचा जो ध्यास घेऊन आपण काम केलंय ते या पुढच्या काळातही आपण सुरू ठेवू. तुम्हाला विश्वास देतो या पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये अधिक ताकदीने आपण संघटन करू. या तालुक्यातला अल्पसंख्याक असेल, ओबीसी असेल, बहुजन समाज असेल, या प्रत्येकाला सोबत घेऊन या आदिवासी बांधवांचे कामं असतील, वेगवेगळ्या योजना असेल, ते नेण्याचं काम करू. माझ्यासोबत माझ्या चांगल्या वाईट काळात जे काही माझे सहकारी माझ्यासोबत राहिले, तुम्हाला विश्वास देतो येणारा काळ हा भविष्य आपलं उज्ज्वल राहणार आहे. तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम केल्याशिवाय राहणार नाही. शेवट सत्ता, संपत्ती, संतती हे विधिलिखित असतं. काम करणं आपल्या हातात आहे. परमेश्वराने आपल्या नशिबात काय लिहिलंय माहीत नाही आणि त्या विचाराने मी काम करत असतो. त्यामुळं कुठेही गैरसमज करू नका. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने माझी तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे. माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज असेल, कोणी काही घेऊन येत असेल, कोणी अपप्रचार करत असेल, त्यांना सांगा उदय सांगळे काय आम्हाला माहिती आहे, काय असेल आम्ही त्याच्याशी बोलू. तुम्ही येऊन लोकांमध्ये, माझ्यामध्ये, समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचं काम हे कोणी करू नये हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आपण सर्वजण अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. येणाऱ्या सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मला तुमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, तरुण सहकाऱ्यांची साथ, माझ्या माय भगिनींचे आशीर्वाद या सर्व मला माझ्या आयुष्यामध्ये नितांत गरजेचे आहे. तुमच्या सगळ्यांची साथ आणि सहकार्य आहेच, परंतु येणाऱ्या काळामध्ये आजपर्यंत गेल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत जे काम केलं याहीपेक्षा चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना करून दाखवेल हा विश्वास आणि शब्द देतो. मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.